नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा, फाउंडर डॉक्टर प्रज्ञा वेलनेस क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर चिंचवड. पीसीओडी आयुर्वेदिक दृष्टीने आपण बघतोय. तर आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर आपण जे काही खातो, भाजी पोळी वरण भात, ते पोटामध्ये जातं. पोटामध्ये गेल्यानंतर त्याचं पचन होतं. पचनानंतर त्यापासून एक आहार रसाची निर्मिती होते आणि जो किट्ट भाग असतो तो शरीराच्या बाहेर फेकला जातो. तर जो हा आहार रस असतो त्यापासून पूर्ण शरीरातील घटकांची निर्मिती होते. म्हणजे केस, नखे इथपर्यंत हा आहार रस जाऊन त्याचं पोषण करतो. पण पीसीओडीमध्ये जी रजनिर्मिती आहे, जी बीज निर्मिती आहे, जे तुम्हाला मंथली मेन्सेस यायला पाहिजे, रेग्युलर मेन्सेस येऊन ब्लिडिंग योग्य प्रकारे व्हायला पाहिजे, मेंदूतले जे सेंटर्स आहेत जे हॉर्मोन्स स्त्रवण करतात योग्य प्रकारे, त्या गोष्टींचं पोषण योग्य प्रकारे होत नाही. कारण तिथपर्यंत आहार रस योग्य प्रकारे पोचत नाही. कारण या पूर्ण प्रोसेसमध्ये कुठेतरी अवरोध निर्माण होतो, ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि या ब्लॉकेजेस निर्माण झाल्यामुळे पीसीओडीचा त्रास निर्माण होतो. आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने पचन संस्था त्यामुळे फार महत्वाची आहे. पचन संस्था योग्य असणं हा मुद्दा आयुर्वेदाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आणि आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ ही त्रिदोष संकल्पना